जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत. तुम्हाला रोजच्या आयुष्यात थकवा, कमजोरी, आजारांचा त्रास जाणवतोय का? मग मोरिंगा घ्याच. मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची 3 वेळा भावना देऊन तयार केलेली पावडर. कोणतंही केमिकल नाही, फक्त सेंद्रिय खत आणि कीटकनाशकांचा नैसर्गिक वापर करून बनवलेलं सुपर फूड. फक्त 1 चमचा रोज घ्या आणि पहा चमत्कार. रोगप्रतिकार शक्ती वाढेल, डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होईल, शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील, ऊर्जा आणि ताजेतवानेपणा वाढेल, पचनक्रिया सुधारेल, हाडे दात मजबूत होतील, रक्त शुद्ध होईल, हृदय आणि मेंदूचे आरोग्य उंचावेल, थायरॉइड, सूज, सांधेदुखी दूर होईल आणि अनेक आजारांपासून नैसर्गिक संरक्षण मिळेल. आजच ऑर्डर करा आणि स्वतःला निरोगी ठेवा. संपर्क 9096091656. पंढरपुरातील कुंभार गल्लीतील मायलेकाच्या दुहेरी हत्याकांडाच्या तब्बल 7 महिन्यानंतर झालेला उलगडा हा एखाद्या गुन्हेगारी चित्रपटालाही मागे टाकणारा ठरला आहे. साहेब, आमच्या गल्लीत खून झालाय, असा घाबरलेल्या आवाजात पोलिसांना फोन करणारा आणि तपासासाठी विविध सल्ले देणारा व्यक्तीच या खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याचं निष्पन्न झाल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत एका अल्पवयीन मुलासह 3 अटक केली आहे. 15 जुलै 2025 रोजी सुरेखा संजय जगताप वय वर्ष 45 आणि त्यांचा मुलगा लखन संजय जगताप वय वर्ष 24 यांचा त्यांच्या राहत्या घरात निर्घृणपणे खून करण्यात आला होता. सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा किंवा प्रत्यक्ष साक्षीदार नसल्यानं तपासाला सुरुवातीपासूनच मोठे आव्हान होते. दरम्यान खुनाची माहिती देणारा एक तरुण वारंवार पोलीस ठाण्यात येऊन तपासाची दिशा सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या हालचाली आणि वक्तव्यातील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय बळावला. तपास पथकानं तांत्रिक विश्लेषण, मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयितांच्या हालचालींवर गुप्त पाळ ठेवण्यात आली. अखेर पोलिसांनी राजस्थानमधील जोधपूर येथून एक आरोपी ताब्यात घेतला, तर अन्य दोघांना पंढरपूरमधून अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात वैयक्तिक हेवेदावे, प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबंधातून हा दुहेरी खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपींनी गुन्ह्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनावट माहिती देणे, घटनास्थळी गोंधळ निर्माण करणे आणि स्वतःवर संशय येऊ नये म्हणून तपासात सक्रिय असल्याचं नाटक करणे अशी दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. मात्र पोलिसांच्या संयमित आणि तांत्रिक तपासामुळे अखेर सत्य बाहेर आले. ही संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचे शहरात कौतुक होत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. डेक्कन मोटर्स, 14 वर्षांचा विश्वासपूर्ण प्रवास. आम्ही 14 वर्षांपासून नवीन कार विक्रीच्या क्षेत्रात अविरत सेवा देत आहोत आणि 2000पेक्षा जास्त समाधानकारक ग्राहक आमच्या यशाची ग्वाही देतात. 14 वर्षांच्या सेवापूर्तीनंतर आम्ही टॅक्स परमिट वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहोत 0% व्याजदर योजना. सर्व प्रकारचे मल्टी ब्रँडेड नवीन कार एकाच छताखाली. डेक्कन मोटर्स हे एकमेव ठिकाण जिथे तुम्हाला तुमच्या बजेट आणि आवडीनुसार परफेक्ट कार मिळेल. तुमची कार, तुमची स्टाईल. आजच आपल्या स्वप्नातील कार खरेदी करा आणि जीवनाचा वेग वाढवा. कमीत कमी कागदपत्रे, तुमच्या खिशाला अनुकूल, कमीत कमी डाऊन पेमेंट, फक्त 4 दिवसात कर्ज प्रकरण पूर्ण. या संधीचा फायदा घ्या आणि तुमची नवीन कार खरेदी करा. डेक्कन मोटर्स, विश्वास, वेग आणि अप्रतिम डील्स. संपर्क 9764602777 आणि 9764814777.